काय समजलं मुद्दा काय समजलं का आपल्याकडे असून असून काय माणूस खेडेगावात आज खेडेगावात माणूस लई फुगीर असतात मला हो कुठं फुगीर मारा हे कळलं पाहिजे एक जणांचं नवीन लग्न झालं आता लय मोठं शिकलेला होता तो लय मोठं शिकलेला होता पण आता हे पोरीच्या मुलीचा तुटवडा आलाय त्यांनी असणार पहिली नापास बायको केली पहिली नापास बायको केली आणि शिकलेल्या माणसाने बिगर शिकलेल्या मुली पुढे गप्पा मारू नये असं माझं मत आहे पण तो असणार गेला मला त्याचे 2 लग्न झाला आता मागच्या 2-3 महिन्यात दिवस आहे लग्न झाली त्याकडे 2 मित्र आणि शिकलेले तर म्हणला ए तू कपटी काय म्हणला जागेत ना तुम्ही तू कपटी त्याचा अर्थ काय होतो शिकलेल्या माणसाला 2 कप चहा कर पण ही शिकलेली नसल्यामुळं हिला कळलंच नाही हिला वाटलं मलाच कपटी म्हणते काय हो हे म्हणलं ए तू कपटी तिने 3 बार ऐकलं भाऊ आणि 4थ्या बारी म्हणलं ए तू कपटी म्हणला तुम्ही कपटी तुमची आई कपटी तुमचा बाप हो तुम्ही मारू ना महाराज हो कसं तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्याकडे काय कमी अरे भरपूर आहे तुझ्याकडे करशील तरी न हे काही राईचा डोंगर पर्वत राई आपले करुणेची साई गरीव आई तुका म्हणे आले समर्थाचे मना जरी होय राणा रंग त्याचा तू समर्थ आहेस आणि तो अल्पची संतोषी हो याच काचा भार घेऊ नये निर्धार याचकाला आज देतो उद्या देतो परवा देतो हे म्हणायची गरज नाही बरेच लोक मध्ये काम केलं यामध्ये आता उद्या आज सर बँकच म्हणतोय आज मालकच गावाला गेले आज जगत मोडा नाही हो बर का भाऊ उद्या बँकच बंद आहे तर मी बाहेरून याच कायचा भार घेऊ नये घाला लावू नये आणि जी मागतोय देणारा तो असतो महाराज जो देणारा असतो ना खरा दाता असतो ना याचकाची गोरगरिबीची सेवा न घेता दान देणारा तो खरा तो दाता असतो तो का म्हणे दान मागे दान सेवा घेतल्या वाचून तोच खरा दाता असतो जो सेवा न घेता दान देतो म्हणून माणसाने दान देण्याचं शिकलं पाहिजे बरं माणसं दान देण्याकरताच कमी मागं पुढे पाहत नाही कारण दान जिथं द्यायचं नाही तिथं दान दिल्याशिवाय लोक राहत नाही कारण साधूच्या दर्शनाला लक्ष दे नाही का देवाच्या दर्शनाला साधूच्या दर्शनाला आणि आई वडिलांच्या दर्शनाला रिकाम्या हाताने कधी जायचं नाही मंदिरात गेल्यानंतर